नमस्कार. आज गुरुवार दिनांक 2 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल बुधवार रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा विजेच्या कडकडाटासह पाऊस झालाय. दरम्यान हवामान विभागाकडून नांदेड जिल्ह्यात 1 ते 4 एप्रिल या दिवसासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. नांदेड वाघारा शहर महानगरपालिकेचा सन 2026-27चा अर्थसंकल्प आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोयफोडे यांनी 1,307 कोटी 73 लाखांचा प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीपुढे बुधवारी सादर केला. स्थायी समिती या अर्थसंकल्पावर अभ्यास करून सूचना व दुरुस्ती केल्यानंतर हा अर्थसंकल्प महासभेपुढे सादर होणार आहे. नांदेड शहरात खाजगी कोचिंग क्लासेसकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करत प्रचंड प्रवेश शुल्क घेऊन पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल व लूट करत असल्याची गंभीर बाब असल्याचे सांगत शिवसेना उबाठा पक्षाचे नांदेड उत्तर तालुका प्रमुख सुनील पाटील कदम यांच्या नेतृत्वात काल स्टेडियम परिसरातील कोणाळे कोचिंग क्लासेससमोर आंदोलन करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ 2026च्या उद्घाटन समारंभाचा काल 1 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या भव्य सोहळ्याने सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांच्या पर्वाची दिमागदार सुरुवात झाली आहे. भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आलाय. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनवणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय कामकाजात करून त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.